पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पैसे वाटणाऱ्यांच्या ऐवजी माझ्यावर गुन्हा दाखल केला, निलेश विश्वकर्मा यांनी वक्तव्य केलं। गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश विश्वकर्मा विभागीय आयुक्तांच्या भेटीला पोहोचले होते। निलेश विश्वकर्मा वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आहेत। नगर परिषद मतदानाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांची शाब्दिक चकमक झालेली होती। संबंधित चकमकीचा व्हिडिओ देखील समोर आलेला होता। ज्या दिवशी 2 तारखेला मतदानाच्या दिवशी पंचायत समिती कार्यालय चांदूर रेल्वे हे उघडं असून तिथून भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती बैजू मेटे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे 2 मुलं हे तिथून थार गाडीतून पैसे वाटप करत होते। मागील 2 तासापासून हा सर्व कृत्य सुरू होतं। आम्ही तिथं पोहोचलो, तिथं प्रथमदर्शनी आमच्या लोकांनी चित्रण केलेत, फोटो काढले। मागणी हीच आहे की स्वयंस्पष्ट तक्रार आम्ही दिलेली आहे, एकदम स्पष्ट तक्रार, फोटोसहित फुटेजसहित। त्याच्यावर व्हिडिओवर कारवाई झाली पाहिजे होती, त्यांची चौकशी लागली पाहिजे होती। ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले त्यांचे फुटेज आम्ही दिले, ती कोणती कारवाई न होता उलटा चोर कोतवाल को झाले। पण तात्काळ कारवाई करून मेसेज द्यायला पाहिजे महाराष्ट्रात की अशा पद्धतीचं करप्ट जे लोकशाहीच्या उत्सवाला काळीमा फासण्याचं काम सुरू आहे ते मी थांबवणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।